कोर सीटच्या मागचे कोणी थांबू नये. पाणीवाले राहुल मामा वानकडे यांना विनंती असेल त्यांनी कृपया स्टेजवर यावं. आमचे कमिटीवर राहुल मामा वानकडे. लाइट बहुत येऊन राहिला यार. नाही तर लाईट हे नाही कुठं ना कोणी आलं नाही तेव्हा चांगला निघते व्हिडिओ. बहुत बेकार लाईट कोण अरे. धन्यवाद विकास. या सामन्याला ऑफिशियली सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांना या फायनल साठी खूप खूप शुभेच्छा. मांगुर्डा संघाचा रेडर रेड करतोय 24 नंबर जर्सी मध्ये. कमेंट्री बॉक्सच्या समोर जी मंडळी उभी आहे त्यांनी कृपया थोडं बाजूला सरकावं. बाजूला मांगुर्डा संघाचा स्टार रेडर उजव्या बाजूने रेड करतोय. रनिंग किकचा प्रयत्न होता. आकाश प्रेक्षकांपैकी प्रेक्षकांचा फ्लॅशलाईट ऑन आहे मोबाईलचा त्यांनी कृपया लवकरात लवकर बंद करावा. मांगुर्डा कोर्टाच्या बाजूचा चालू आहे. डुअर डायरेक्ट 9 नंबर जर्सी मध्ये मांगुर्डा संघाचा रेडर रेड करतोय. बोनसचा प्रयत्न होता आणि उत्कृष्ट असा टच पॉइंट या ठिकाणी. बोनस +1 पॉइंट. डुअर डायरेक्ट डुअर डायरेक्ट मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी पाण्याची व्यवस्था करावी. लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था केली. आणि ते देतीलच यात काही शंका नाही. रेड करतोय मांगुर्ड्याचा स्टार रेडर 24 नंबर जर्सी मध्ये. अतिशय शांत आणि संयमी दिसत असला तरी हा आक्रमक रेडर या ठिकाणी टोटसचा प्रयत्न होता. बोनसचा प्रयत्न, बॅक किकचा प्रयत्न. या सामन्यामध्ये प्रत्येक स्किल या रेडर कडून पाहायला मिळते. ब्राईटनेस वाढवली रेड करतोय तो त्याची नाही मोबाईल कॅमेरा वेगळ्या संघाचा रेडर. हा ते वाढव. कलर चेंज करण्याचा ते पण आता पाहिजे. दोन्ही संघाकडून शांत सुरुवात. बोनसचा प्रयत्न होता उजव्या कॉर्नरवर. एम्प्टी रेड. 9 नंबर जर्सी मध्ये रेड करतोय मांगुर्डा संघाचा हा रेडर. फुल हाऊस असलेल्या वेगाव कोर्टामध्ये रनिंग किकचा प्रयत्न परंतु डिफेन्स सतर्क. हेडलाईनच्या अगदी जवळ. डिफेन्स कडून कुठलाही प्रयत्न नाही आणि एम्प्टी रेड. या शेवटच्या स्टेजवर बऱ्याचशा एम्प्टी रेड आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही संघ डुअर डाय रेड वर खेळतायत. अतिशय सुंदर कबड्डीचं प्रदर्शन या ठिकाणी दोन्ही संघाकडून. थर्ड रेड आणि डुअर डाय रेड या ठिकाणी मांगुर्डा संघाची. वेगाव अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता फसला. 1 पॉइंट मांगुर्डा संघाला. डुअर डाय टच पॉइंट. गेम केला आहे
अंपायरच्या निर्णयाची प्रतीक्षा आणि हे नक्कीच सुपर रेड असणार आहे. 3 पॉइंट बेगाव संघासाठी. त्याला पूर्ण टी शर्टवर दिसूनच पडला जातो आत्ताचा पॉईंट. काय करायले प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लक्ष नाही काही. आणि या सामन्यातून विजेता ठरणार आहे. ऍक्सल होल्ड करून केलंय. व्हिडिओ निघला का नाही लक्षच नव्हतं. बहुत जोरदार क्लिप निघली डांबोची. 3च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. सुपर टॅकल ऑन. 4 नंबर जर्सी मध्ये हा खतरनाक रेड मागुर्ड्याचा काही स्टार रेडर. झटापट गरमागरमी आणि एमटी रेड या ठिकाणी. मांगुर्डा संघ काहीचा पिछडीवर असला तरी अतिशय आणि ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न होता या ठिकाणी. 1 पॉइंट मांगुर्डा. ओ दादा रेड करतोय वेगाव संघाचा रेडर. धडधाकट शरीर यष्टीचा हा रेडर रेड करतोय. किकचा प्रयत्न होता डाव्या कॉर्नरवर. चारच्या डिफेन्स मध्ये गुण घेणं अवघड असते. खाली हात जावं लागलं या रेडरला. नंबर 2 चा रेडर. पहिली रेड रेडर पाणी टाक्या. चुकीचा प्रयत्न होता परंतु अतिशय सुंदररित्या ब्लॉक करून टॅकल केलं या ठिकाणी. रेडर आउट. 1 पॉइंट मांगुर्डा. परत एकदा रेड करतोय जर्सी नंबर 2. डाव्या कॉर्नर कडून सुरुवात. रनिंग किकचा प्रयत्न. वॉकलाईन पार करून मिडलाईन कडे. एमटी रेड. ओ दादा साईड व्हिडिओ काढून द्या मला. रेड करतोय वेगाव संघासाठी. डाव्या बाजूने सुरुवात. उजव्या कॉर्नरवर अटॅक करण्याचा प्रयत्न. थर्ड आहे ना आता. आणि एमटी रेड. टाइम आउट घेतलाय. पहिल्यानंतर थर्ड रेड आहे आता. तर्फे अगदी मनस्वी स्वागत करतोय. खेळ पुन्हा एकदा सुरू. जर्सी नंबर 4 रेड करतोय मांगुर्डा संघाकडून. आणि 5च्या डिफेन्स मध्ये हाय होल्ड केलाय. क्लिप निघली. 1 पॉइंट वेगाव. अरे जुना खोड रे. आता जर्सी नंबर 6 रेड करतोय तो. 4च्या डिफेन्स मध्ये कोणी काही म्हणणार वेगाव पुरं संघाकडून. रेकॉर्ड होता तिथं. भाऊ मंदा तिथं काय रनिंग तोडण्याचा प्रयत्न होता. काही सलंगडत असलेला हा रेडर. एमटी रेड. नंबर 2 चा रेडर. जाते दोन्ही संघाची स्ट्रॅटर्जी डुअर डायव्हर खेळण्याची. रनिंग हँड टचचा प्रयत्न होता आणि क्लेम केलाय तो हँड टचचा. पंचायतला बाद दिला. आर्ग्युमेंट नको. तू असं डोकं रेड करतोय तो 9 नंबर जर्सी मध्ये मांगुर्ड्याचा प्लेयर. मांगुर्ड्याचा रेडर वेगाव कोर्टामध्ये. आणि एमटी रेड. परत एकदा दोन्ही संघ डुअर डायव्हर खेळत असताना. जर्सी नंबर 6 रनिंग हँड टचचा प्रयत्न उजव्या कॉर्नर वरून.
नाहीये काका, डोडा रेट नाहीये. डू और डाय रेट. मांगुर्डा संघाची. पाचचा डिफेन्स 10 मिनिट? बोनस नसणार आहे. 15 मिनिटात असं 10 मिनिटात टच पॉईंट करण्याचा प्रयत्न असेल. व्हिडिओ झाले. उजव्या कॉर्नरवर किकचा प्रयत्न, आणखी डीप जाण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर डुबकी. खूप छान डुबकीचं प्रदर्शन या ठिकाणी. खेळाडूकडून प्रत्येक स्किलचा वापर आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पॉइंटची कमाई ओ कुणाचा साईड. दोन्ही संघाकडून. अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरणामध्ये या फायनलचा आस्वाद घेताना प्रेक्षक सोबतच टायटलसाठी दोन्ही संघाची लढत